नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथे पाहणार आहोत दुधापासून तूप कसं बनवायचं ते। हे मी म्हशीचं 2 लिटर दुधाची साय घेतलेली आहे आणि त्याला विरजण लावून ठेवलं होतं। चला तर मग याचं आपण लोणी काढूया। आता मी इथे मिक्सरचं भांड घेतलं आहे, त्यामध्ये ही साय टाकत आहे। हे दही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतत आहे। हे पाणी थंड आहे। हे मी 5 मिनिट मिक्सरवर हलवून घेतलं आहे आणि हा बघा आपला लोण्याचा गोळा तयार आहे। किती मस्त लोणी आलेलं आहे ते आपण पाहू शकता। हे लोणी मी एका पातेल्यात काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून हे धुवून घेऊया। 2 वेळा पाण्याने हे स्वच्छ धुवून घेऊया, त्यामुळे तूप चांगलं होतं। हे लोणी मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि हे आता कडण्यासाठी गॅसवरती ठेवूया। आता हे लोणी कडण्यासाठी ठेवलं आहे। आता हे आपलं तूप तयार आहे आणि त्याचा तडतड असा आवाज बंद होईपर्यंत हे कडवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण पाण्याचे 2-3 थेंब टाकून घेऊया। असा आवाज आला की आपलं तूप हे तयार आहे। मी आता गॅस बंद केलेला आहे आणि थंड झाल्यावर हे आपण काचेच्या भरणीमध्ये ओतून ठेवूया। आता हे आपले तूप छान थंड झाले आहे आणि हे तूप आपण आता काचेच्या भरणीमध्ये ओतून ठेवूया। आता हे तूप मी काचेच्या भरणीत ओतत आहे। बघा मैत्रिणींनो, तुपाला कलरही छान आलेला आहे आणि सुगंधही याचा खूप छान येत आहे। तुम्हीही ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा।